करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलेलं आहे. प्रत्यक्षपणे जे आपल्याला शिकवण प्राप्त झालेली आहेत, बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला आईवडिलांचे संस्कार आणि ज्याप्रमाणे जी शिकवण प्राप्त झालेली आहे त्याचप्रमाणे बघा मनालासुद्धा शिकवण असावीच. आणि त्याचप्रमाणे मन हा इंद्रियाचा राजा आहे. मनाला संपूर्णपणे ताब्यात ठेवलं पाहिजे. म्हणून समर्थांनी उत्तमाचे आपल्याला श्री मनाचे श्लोक दिलेले आहेत. त्यापैकी जो आपल्याला श्लोक प्राप्त करून दिलेला आहे, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. समर्थ म्हणतात, प्रत्यक्षपणे हा श्लोक जो दिलेला आहे हा फक्त मनाला दिलेला आहे. हे सज्जन मनाला उद्देशून कोणता शब्द वापरलेला आहे तर सज्जन. ज्याप्रमाणे आपण कार्य करत असतो सज्जन आणि त्याच्याच विरुद्ध असणारा शब्द म्हणजे दुर्जन. चांगले कर्म आणि त्याचप्रमाणे वाईट कर्म. म्हणून समर्थांनी आपल्याला उत्तमाचा श्लोक प्राप्त करून दिला. हे सज्जन मना, तू भक्ती मार्गाने जा. ज्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, आयुष्य म्हटलं की जन्म आलेला आहे, मृत्यू तर आहेच, परंतु कोणता मार्ग स्वीकारावा हेच जर माहीत नसेल, बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला एखादा पत्ता दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, परंतु कुठली बस पकडायची, कुठली ट्रेन पकडायची जर माहितीच नसेल तर त्या ठिकाणावर आपण पोहोचू का? नाहीच पोहोचू शकत. तर नक्कीच आपल्याला या मनाला प्रत्यक्षपणे कोणता मार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे भक्ती मार्ग. मनाला स्थिरावर आणण्याचं कार्य म्हणजे भक्ती मार्ग. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. ज्याप्रमाणे 5 कर्मेंद्रिये आणि 5 ज्ञानेंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा बघा पुतळा आहे, नरदेह आहे. ज्याप्रमाणे मन सांगेल त्याप्रमाणे बाकीची इंद्रिय कार्य करत असतात. ज्याप्रमाणे मन सांगेल त्याप्रमाणे आपण करत असतो. आपण सहजतेने म्हणतो मन जे काय सांगेल ते, मनाची पूर्व दिशा, बरोबर की नाही? परंतु भक्ती मार्ग काय सांगितलेला आहे? मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, साईडची मुक्तीचे वर्म ठाई पडे. म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. ईश्वराची प्राप्ती बघा, प्रत्यक्षपणे आपण कार्य करत असतो. एखादं कार्य करत असताना मला त्या कामाचं काय फळ प्राप्त होईल, एखादं कष्ट करत असताना त्या कष्टाचं मोबदला म्हणून मला काय प्राप्त होईल, आणि एखादं काम करत असताना त्या कामाचे किती पैसे मला मिळतील याची आपण अपेक्षा करत असतो. मग ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी जा सद्गुरूशी शरण, बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षपणे आपल्याला जे काही कार्य करायचं आहे ते उत्तमतेने करायचं आहे. त्याचप्रमाणे श्लोकामध्ये उत्तमाचा भाग दिलेला आहे, तरी श्रीहरी पाहावी जेतो स्वभावी. स्वभावामध्ये बघा प्रत्यक्षपणे बदल करायचा आहे. समाजामध्ये जी निंद्य कर्म मानली आहेत ती सोडून जी चांगली कर्म आहेत ती स्वीकारली पाहिजेत. ती तू मनापासून करता यायला हवीत. जे जे वाईट कर्म आहेत, आपण बघा प्रत्यक्षपणे डोळे दिलेले आहेत, कान दिलेले आहेत, परंतु प्रत्यक्षपणे
वाईट आपल्याला पाहायला मिळतं आणि चांगलं सुद्धा पाहायला मिळतं. परंतु काय बघायचं आणि काय नाही बघायचं हे सुद्धा आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. कानाद्वारे चांगले शब्द सुद्धा ऐकायला प्राप्त होतात आणि वाईट सुद्धा ऐकायला मिळतात. परंतु आपल्या अंतःकरणामध्ये कोणते शब्द पेरले पाहिजेत हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे ना. त्याचप्रमाणे बघा, आपला देह ज्या भक्तिमार्गाला आहे तो भक्तिमार्ग प्रत्यक्षपणे आपण स्वीकारलेला आहे. जिथे आपल्याला सामर्थ्य प्राप्त, बघा, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आता अधिष्ठान कुठे आहे? देव कुठे आहे? खरा देव तो अंतरी चोरलासे, सद्गुरु विन तो सर्व ठाई न दिसे. खरा देव आपल्या हृदयी आहे. निवेदन ठेवता आलं पाहिजे. जे काही कार्य करत आहे, जे वाईट कर्म आहेत, ते कार्य या देहाच्या हातून कधीही होऊ देऊ नकोस, ही मागणी आपल्याकडून व्हायला हवी. जे उत्तमाचे कार्य आहे ते नक्कीच या देहाच्या हातून सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे. ज्याप्रमाणे या देहाच्या हातून सत्कर्म घडत जातील, त्याचप्रमाणे बघा, ज्याप्रमाणे आपलं वय सरत जातं, आयुष्य हळूहळू बघा कमी होत जातं, त्याचप्रमाणे स्वभावामध्ये सुद्धा बदल प्रत्यक्षपणे करून घे. एवढीच मागणी असते ईश्वराची प्राप्ती होण्यासाठी. प्रत्यक्षपणे आपण ज्याप्रमाणे आपल्याला जी कर्म करायची आहेत त्या कर्मावर आपण ठाम नसतो. एखादं कार्य करायचं आहे, त्या कार्यावर आपला विश्वास नसतो. परंतु तेच कार्य करत असताना आपल्याला अडचण प्राप्त होते. कारण का? कारण मन चंचल आहे. त्यामुळे बुद्धी साथ देत नाहीये. सर्वात सोपं काम असतं, परंतु ते अवघड होऊन जातं, कारण प्रत्यक्षप्रमाणे मन चंचल आहे. जर मन स्मरणामध्ये असेल, मन ईश्वराच्या चरणी असेल, परमेश्वराच्या चरणी असेल, तर कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. कधी कार्य आपल्या हातून होईल कळणार सुद्धा नाहीये. बरोबर की नाही? म्हणून मी करता ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणसी, तेथे यश कीर्ती आणि प्रताप. म्हणून प्रत्यक्षपणे कसा बघा भाग दिलेला आहे. ज्याप्रमाणे बघा मनाला सज्जन म्हटलंय. कार्य करत असताना मन आणि बुद्धीचा आपण विचार करत असतो. मन साथ देतो कधी कधी, पण बुद्धीला भ्रमिष्ट करून ठेवतो. कधी कधी बुद्धी साथ देते, परंतु मन साथ देत नाही. आणि ज्यावेळी दोन्ही साथ देतात त्यावेळी अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. कधी निघून जातं कळत पण नाही आणि यश नक्कीच प्राप्त होत असतं. म्हणून समर्थ म्हणाले, तळ्यात मळ्यात आपला देह नसला पाहिजे, उत्तमाचा देह असला पाहिजे. म्हणून समर्थांनी उत्तमाचा आपल्याला श्लोक प्राप्त करून दिलेला आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते स सोडून द्यावे, जनी वंद्यते
सर्व भावे करावे. काही ठेवावं लागत नाही, काही सांगावं लागत नाही. फक्त अखंड नामस्मरण तुझ्या अंतकरणातून प्रत्यक्षपणे काय हवंय, देवभावाचा भुकेला. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडून काय अपेक्षित आहे, ज्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, त्याचप्रमाणे जोपर्यंत हा देह आहे त्या देहाच्या हातातून उत्तमाची कर्म, उत्तमाची सत्कर्म या देहाच्या हातून घडावीत एवढंच मागणं असतं. त्यासाठी बघा प्रत्यक्षपणे आपली सुद्धा देवाकडं हीच मागणी असली पाहिजे. हे परमेश्वरा, हे सद्गुरू राया, हे ईश्वरा, जोपर्यंत या देहाचा शेवटचा श्वास असेल तोपर्यंत अखंड, त्यामध्ये खंडही न पडता प्रत्यक्षपणे हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. प्रत्यक्षप्रमाणे तुझं नामस्मरण, तुझं श्रवण, ज्याप्रमाणे उपासना आणि भक्ती या देहाच्या हातून बघा प्रत्यक्षपणे करून घे. ज्या ज्या वेळेला विस्मरण होईल त्या वेळेला पूर्णपणे स्मरणामध्ये हा नरदेह तुझ्या चरणी अर्पण करून जे काही कार्य या देहाकडून होत असेल ते नक्कीच यशस्वीरित्या आणि पूर्णपणे बघा कार्यसिद्धीस नेणं श्री समर्थ आहे. या विश्वासाच्या जोरावर प्रत्यक्षपणे या देहाचा जो आत्मविश्वास आहे तो डळमळीत झालेला आहे, परंतु उभा करण्याचं कार्य चालू आहे. एवढंच मागणं आहे. ज्याप्रमाणे उत्तमाचं आपण कार्य करत असतो त्या कार्याची अपेक्षा आणि त्याच अपेक्षाप्रमाणे जास्त आपल्याला बघा फलप्राप्ती होत असते. म्हणून समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली आहे. ऐसी याची फलश्रुती, श्रवणे चुके अधोगती, मनास होय विश्रांती समाधान. जय जय रघुवीर समर्थ.